हॅलो स्टुडंट, गुड आफ्टरनून. आज आपण डायरेक्ट प्रपोर्शन अँड इनव्हर्स प्रपोर्शन या चॅप्टरमधला नेक्स्ट कन्सेप्ट पाहणार आहोत, इनव्हर्स प्रपोर्शन. ओके, या आधीच्या लेक्चरला आपण डायरेक्ट प्रपोर्शन अँड डायरेक्ट प्रपोर्शनवर बेस्ड असणारा प्रॅक्टिस सेट 37 मधले एक्झाम्पल सॉल्व्ह केले होते. ओके, आता डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे काय आपण एकदा रिकॉल करून घेऊया. डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे काय, तुम्हाला जर एखाद्या एक्झाम्पलमध्ये 2 क्वांटिटीज दिलेल्या असतील, त्या दोन्ही क्वांटिटीज एका सेम प्रपोर्शन मध्ये काय होतात, एकतर इन्क्रीज होतात किंवा सेम प्रपोर्शन मध्ये काय होतात, डिक्रीज होतात. ओके, त्या प्रपोर्शनला काय म्हटलं जातं, डायरेक्ट प्रपोर्शन. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिलं की समजा की जर एका पेनाची किंमत 10 रुपये आहे, तर 2 पेनांची किंमत किती होणार, 20 रुपये होणार. बरोबर, म्हणजे जसे तुम्ही नंबर ऑफ पेन्स इन्क्रीज करत जातात, तसे लागणारी कॉस्ट किंवा लागणारी प्राइस ही सुद्धा काय होती, त्याच प्रपोर्शन मध्ये इन्क्रीज होत जाते. त्या प्रपोर्शनला काय बघितलं, काय म्हणतात, डायरेक्ट प्रपोर्शन म्हणतात. ओके, त्याच्या अपोजिट आपल्याला काय बघायचं आहे, इनव्हर्स प्रपोर्शन. ओके, आता डायरेक्ट प्रपोर्शनचे अपोजिट म्हणजे काय की डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये दोन्ही क्वांटिटी काय होत आहेत, एक तर इन्क्रीज होत आहेत किंवा दोन्ही क्वांटिटी एकतर डिक्रीज होत आहेत. बरोबर, आता इनव्हर्स प्रपोर्शन हे डायरेक्ट प्रपोर्शनचे अपोजिट, म्हणजे त्यामध्ये एक क्वांटिटी जर इन्क्रीज होत असेल तर त्याच प्रपोर्शन मध्ये सेकंड क्वांटिटी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. ओके, काय म्हटलं, 2 क्वांटिटीज मध्ये एक क्वांटिटी जर इन्क्रीज होत असेल तर त्याच प्रपोर्शन मध्ये सेकंड क्वांटिटी काय होतीये, डिक्रीज होते. ओके, म्हणजे एक क्वांटिटी इन्क्रीज, एक क्वांटिटी डिक्रीज होते. त्या प्रपोर्शनला काय म्हटलं जातं, इनव्हर्स प्रपोर्शन. ओके, फॉर एक्झाम्पल असं बघितलं की एक व्यक्तीला एक काम करण्यासाठी जर 10 दिवस लागत असतील. ओके, समजा आपण एक भिंत म्हणूया, जर 1 पर्सनला ती वॉल बांधण्यासाठी जर 10 दिवस लागत असतील, तर 2 व्यक्तींना तीच वॉल बांधायला 10 दिवस लागणार आहेत का, नाही. ऑफकोर्स 10 दिवसांपेक्षा काय लागणार आहेत, कमी दिवस लागणार आहेत. बरोबर, म्हणजे जसे आपण नंबर ऑफ पर्सन्स इन्क्रीज केले तसे लागणारे डेज हे काय होणार आहेत, डिक्रीज होत जाणार आहेत. बरोबर, म्हणजे नंबर ऑफ पर्सन इन्क्रीज केले तर लागणारे नंबर ऑफ डेज काय होणार आहेत, डिक्रीज होणार आहेत. बरोबर, म्हणजे एक क्वांटिटी इन्क्रीज केली की दुसरी क्वांटिटी काय होतीये, डिक्रीज होतीये. बरोबर, त्यालाच काय म्हटलं जातं, इनव्हर्स प्रपोर्शन. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्ही घरापासून शाळेत जात असाल, तर घरापासून तुम्हाला सायकलवर जाण्यासाठी जर तुम्ही सायकल हळू चालवली तर तुम्हाला घरापासून शाळेपर्यंत जाणारा लागणारा जो टाइम आहे तो काय होणार आहे, ऑफकोर्स जास्त लागणार आहे. बरोबर, आणि तोच जर तुम्ही सायकलचा स्पीड तुमचा इन्क्रीज केला तर लागणारा टाइम हा काय होत जाणार आहे, डिक्रीज होत जाणार आहे. ओके, म्हणजे एक क्वांटिटी इन्क्रीज केली की सेकंड क्वांटिटी काय होतीये, डिक्रीज होतीये. बरोबर, त्या प्रपोर्शनला काय म्हटलं जातं, इनव्हर्स प्रपोर्शन. ओके, आले लक्षात, कन्सेप्ट लक्षात आली सर्वांच्या. ते एक एक्झाम्पल पाहूया आपण, पुस्तकातलं एक्झाम्पल पाहूया. सम व्हॉलेंटियर्स हॅव गॅदर्ड टू डिग 90 pits फॉर अ ट्री प्लांटेशन प्रोग्राम. One volunteer digs 1 pit in 1 day. If there are 15 volunteers, there will take 90/15. ओके, 90 pits आहेत आणि व्हॉलेंटियर्स किती तुमचे 15. ओके, म्हणजे 90 डिवायडेड बाय केले 15, तर किती दिवस लागणार आहे तुम्हाला, 6 days टू डिग द पिट्स. म्हणजे टोटल 90 पिट्स म्हणजे 19 रोपं लावण्यासाठी तुमच्याकडं 15 व्हॉलेंटियर आहेत आणि एक व्हॉलेंटियर एक रोप एका दिवसाला लावते. बरोबर, मग हे 90 रोप लावायला 15 व्हॉलेंटियर्सला किती दिवस लागणार आहे, 6 days लागणार. ओके, जर आता आपण व्हॉलेंटियरची संख्या कमी केली, 15 वरनं काय केली, 10 केली. ओके, मग काय करणार, 90/10 केले किती मिळाले, 9 days मिळाले. बरोबर, म्हणजे आपण व्हॉलेंटियरची संख्या जर डिक्रीज केली तर लागणारे डेज काय होत जात आहेत, इन्क्रीज होत जात आहेत. बरोबर, आर द नंबर ऑफ पिट्स अँड द नंबर ऑफ व्हॉलेंटियर्स इन डायरेक्ट प्रपोर्शन. हे डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये आहेत का, नाही.
का? कारण की व्हॉलेंटिअरची जर संख्या आपण डिक्रीज केली तर लागणारे नंबर ऑफ डेज काय होत आहेत? इन्क्रीज होत आहेत, बरोबर. 6 डेजवरनं 9 डेजवर आले, इन्क्रीज झाले. आणि 15 व्हॉलेंटिअर्सवरनं 10 व्हॉलेंटिअर्स म्हणजे डिक्रीज झाले. म्हणजे एक क्वांटिटी इन्क्रीज होतीये तर सेकंड क्वांटिटी डिक्रीज होतीये, बरोबर. मग इफ द नंबर ऑफ व्हॉलेंटिअर डिक्रीजेस, more days are required, and if the number of volunteers are increases, fewer days are required for the job. म्हणजे जर आपण 15च्या ऐवजी जर 20 व्हॉलेंटिअर्स केले तर लागणारे नंबर ऑफ डेज काय होत जाणार आहे? कमी होत जाणार आहे. However, the product of the number of days and number of volunteers remains constant. We say that these numbers are in inverse proportion. ओके. मग आता डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये आपण काय बघितलं की दोन क्वांटिटीज मधला रेशो हा काय असतो? कॉन्स्टंट असतो. इन डायरेक्ट प्रोपोर्शन आणि इनव्हर्स प्रोपोर्शन मध्ये त्या दोन क्वांटिटीजचा प्रोडक्ट हा काय असतो? नेहमी कॉन्स्टंट असतो. ओके, आले लक्षात? प्रोडक्ट ऑफ द नंबर ऑफ डेज अँड नंबर ऑफ व्हॉलेंटिअर्स रिमेन्स कॉन्स्टंट इन इनव्हर्स प्रोपोर्शन. आणि डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये त्या दोन क्वांटिटीचा रेशो कॉन्स्टंट असतो. ओके, आले लक्षात? यावर बेस्ट काही एक्झाम्पल पाहूया. हे एक एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला आणि ह्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला ठरवायचंय की कोणत्या डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये आणि कोणत्या दोन क्वांटिटीज इनव्हर्स प्रोपोर्शन मध्ये. ओके, आता ते एक्झाम्पल काय दिले आपल्याला? स्टुडंट ऑफ अ सर्टन स्कूल वेंट फॉर अ पिकनिक टू फार्म बाय बस. ओके, हिअर आर सम ऑफ देअर एक्सपिरियन्सेस. से वेदर द क्वांटिटीज इन ईच आर इन डायरेक्ट ऑर इन इनव्हर्स प्रोपोर्शन. ओके, म्हणजे काय सांगितलं एक्झाम्पल मध्ये? काही स्टुडंटची स्कूल पिकनिक चालली आहे फार्म हाऊसवर. ओके, आणि ते फार्मवर जात आहेत बाय बसनी जात आहेत. ओके, आता त्यांचे काही एक्सपिरियन्स त्यांनी शेअर केले, त्यामध्ये आपल्याला ठरवायचंय की कोणत्या दोन क्वांटिटीज ह्या डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये आहेत आणि कोणत्या क्वांटिटीज इनव्हर्स प्रोपोर्शन मध्ये आहेत. ओके, फर्स्ट काय दिलंय? इच स्टुडंट पेड 60 रुपीज फॉर द एक्सपेन्सेस. ओके, मग एका स्टुडंटने किती पैसे खर्च केलेत? 60 रुपीज. ॲज देअर वेअर 45 स्टुडंट असतील तर एका स्टुडंटनी 60 दिले म्हणजे 45 इंटू 60 किती होतात? 2700 रुपीज. ओके, आणि हॅड देअर बीन 50 स्टुडंट्स म्हणजे 50 इंटू काय करणार आपण? 60 किती मिळाले आपल्याला? 3000 रुपीज विल हॅव बीन कलेक्टेड. बघा आता ज्यावेळेस 45 स्टुडंट असतील त्यावेळेस किती पैसे जमा होत आहेत? 2700. आणि ज्यावेळेस 50 स्टुडंट असतील त्यावेळेस काय होत आहेत? 3000. म्हणजे जसे नंबर ऑफ स्टुडंट आपण इन्क्रीज केले तसे कलेक्ट होणारे जे पैसे ते सुद्धा काय झाले? अमाऊंट इन्क्रीज झाली. 2700 वरनं काय आली? 3000 वर आली, बरोबर. मग त्यावरून काय कळतं आपल्याला? द नंबर ऑफ स्टुडंट अँड मनी कलेक्टेड आर इन कोणत्या प्रोपोर्शन मध्ये असणार आहेत? दोन्ही क्वांटिटीज. म्हणजे हे स्टुडंट ऑफ इन्क्रीज केले तर नंबर सुद्धा कलेक्टेड मनी सुद्धा काय झाला? इन्क्रीज झाला. म्हणजे दोन्ही क्वांटिटीज एका सेम प्रोपोर्शन मध्ये काय होत आहेत? इन्क्रीज होत आहेत. म्हणून हे प्रोपोर्शन कोणतं असणार आहे? डायरेक्ट प्रोपोर्शन. ओके, इन डायरेक्ट प्रोपोर्शन. सेकंड, द स्वीट्स शॉप नियर द स्कूल गेव 90 लाडूज फॉर द पिकनिक. ओके, इफ 45 स्टुडंट गो फॉर द पिकनिक इच विल गेट. म्हणजे जर 90 लाडूज दिलेत, ज्यावेळेस जर 45 स्टुडंट जातील आणि त्या 45 स्टुडंट मध्ये जर 90 लाडूज आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे म्हणजे काय करणार आपण? 90 डिवायडेड बाय 45 केले. किती लाडूज मिळतात एका मुलाला? 2 लाडूज. कधी? ज्यावेळेस 45 स्टुडंट असतील त्यावेळेस. ओके, इफ 30 स्टुडंट गो फॉर द पिकनिक इच विल गेट. म्हणजे ज्यावेळेस जर 30 स्टुडंट असतील आणि त्या 30 स्टुडंट मध्ये आपल्याला किती क्वांटिटी डिस्ट्रीब्यूट करायची आहे? 90ची. म्हणजे 90 डिवायडेड बाय 30 किती येतात? 3 येतात. ओके, म्हणजे ज्यावेळेस 45 स्टुडंट असतील तेव्हा एका स्टुडंटला किती मिळणार आहेत? 2. आणि ज्यावेळेस 30 स्टुडंट असतील त्यावेळेस किती मिळणार आहेत? 3. ओके, मग आता बघा नंबर ऑफ स्टुडंट डिक्रीज केले तर नंबर ऑफ लाडूज मिळणार एका विद्यार्थ्याला मिळणारे नंबर ऑफ लाडूज काय होत आहेत? इन्क्रीज होत आहेत, बरोबर. म्हणजे एक क्वांटिटी डिक्रीज केली तर दुसरी क्वांटिटी काय होतीये? इन्क्रीज होतीये. मग ते प्रोपोर्शन कोणतं असणार आहे? करेक्ट. कोणतं असणार आहे? इनव्हर्स प्रोपोर्शन. म्हणजे काय येणार? द नंबर ऑफ स्टुडंट अँड दॅट ऑफ लाडूज
each one get are in inverse proportion. कोणतं प्रपोर्शन असणार आहे? इनव्हर्स प्रपोर्शन. ओके, आले लक्षात? त्यानंतर द फॉर्म इज 120 किलोमीटर अवे फ्रॉम द स्कूल. ओके, म्हणजे ते शेत हे 120 किलोमीटर आहे स्कूल पासून लांब. द बस वेंट टू द फार्म ॲट अ स्पीड ऑफ 40 किलोमीटर पर हवर अँड टूक हवर्स. म्हणजे बघा, म्हणजे आता बस चालली आहे 40 किलोमीटर पर हवरच्या स्पीडने आणि डिस्टन्स किती आहे आपल्याकडला? 120. ओके, मग आपण ह्या किती टाइम लागणार हे काढायसाठी काय करणार? टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. ओके, मग डिस्टन्स किती आहे? 120 डिवायडेड बाय काय करणार? 40. 120 डिवायडेड बाय 40 म्हणजे किती हवर्स लागणार आपल्याला? 3 हवर्स लागणार. बरोबर. वन द रिटर्न ट्रिप द स्पीड वॉज 60 किलोमीटर पर हवर, देअरफॉर इट टुक्स डॅट डॅश. म्हणजे आता स्पीड काय केलं? 40 किलोमीटर पर हवर पासून काय झालंय? 60 किलोमीटर पर हवर झाला. म्हणजे स्पीड काय केला? इन्क्रीज केला. बरोबर. म्हणजे 120 डिवायडेड बाय 60 किती मिळणार आपल्याला? 2 हवर्स. बरोबर. म्हणजे आता बघा, स्पीड इन्क्रीज केला तर लागणारा टाइम काय होणार आहे? कमी होत आहे. बरोबर. म्हणजे एक क्वांटिटी इन्क्रीज केली तर सेकंड क्वांटिटी काय होतीये? डिक्रीज होतीये. द स्पीड ऑफ द बस अँड द टाइम इज टेकन आर इन विच प्रपोर्शन? करेक्ट, इनवर्स प्रपोर्शन. इनवर्स प्रपोर्शन. ओके, आलेत एक्झाम्पल लक्षात? नेक्स्ट एक्झाम्पल, द फार्मर पिक 180 बोर्ड्स फ्रॉम हिज ट्रीज. ओके, ही गेव देम इक्वली टू 45 स्टुडंट्स. इच स्टुडंट गॉट. म्हणजे 180 बोर्ड्स त्याला 45 स्टुडंट मध्ये काय करायचे? इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचे. म्हणजे काय करणार? 180 डिवायडेड बाय 45 किती मिळतात? एका स्टुडंटला किती मिळतात? 4 मिळतात. ओके, हॅड देअर बीन 60 स्टुडंट. मग आता 45 वरनं काय स्टुडंटची संख्या काय केली? इन्क्रीज केली. ती किती केली? 60 केली. इच वुड बी म्हणजे 180 डिवायडेड बाय 60 किती येतात? एका स्टुडंटला किती येतात? 3 बोर्ड्स येतात. बरोबर. म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट जर आपण इन्क्रीज केले तर मिळणारे नंबर ऑफ बोर्ड्स हे काय होत आहेत? डिक्रीज होत आहेत. बरोबर. मग हे सुद्धा काय असणार आहे? एक इन्क्रीज होते, एक डिक्रीज होते. म्हणजे कोणतं प्रपोर्शन असणार आहे? इनवर्स प्रपोर्शन. द नंबर ऑफ स्टुडंट अँड द नंबर ऑफ बोर्ड्स इच वन गेट्स आर इन इनवर्स प्रपोर्शन. ओके, सर्वांची कन्सेप्ट क्लिअर झाली आहे? डायरेक्ट प्रपोर्शन आणि इनवर्स प्रपोर्शनचे. ओके, तर सर्वांनी हे 4 ही एक्झाम्पल वहीमध्ये नोट डाऊन करून घ्यायचे आहेत.